नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा या मार्गावरती प्रस्तावित असून महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणारा हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे। यामुळे वाहतूक जलद होण्यास मदत होणार आहे। या महामार्गाचा मुख्य उद्देश हा विदर्भातील नागपूरपासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून कोकण मार्गे गोव्यापर्यंतचा प्रवास सोपा करणं हा आहे। हा मार्ग महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठ, ज्योतिर्लिंग आणि इतर धार्मिक स्थळांना जोडणार आहे। हा महामार्ग सुरू झाल्यावरती नागपूर ते गोवा हे अंतर कमी वेळेत पार करणं शक्य होईल आणि यामुळे प्रवासाचा वेळ देखील वाचेल। या महामार्गामुळे ग्रामीण भागातील बाजारपेठांना चालना मिळेल, ज्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन व्यवसायांच्या संधी निर्माण होतील। तसेच पर्यटन उद्योगाला देखील मोठी चालना मिळेल। हा महामार्ग सध्या प्रस्तावित असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडनं म्हणजेच MSRDC कडनं त्याचं सर्वेक्षण आणि इतर कामं सुरू आहेत। हा महामार्ग काही प्रमुख जिल्ह्यांमधून जाणार आहे, तर प्रत्येक जिल्ह्याच्या गावाची यादी ही फार मोठी असल्यानं सध्या जिल्ह्यांचीच माहिती उपलब्ध आहे। यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो नागपूर। त्यानंतर या महामार्गाची सुरुवात नागपूर औरंगाबाद महामार्गाजवळून होण्याची शक्यता आहे। त्यानंतर हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून पुढे जाईल। या मार्गाचा बराचसा भाग हा यवतमाळ जिल्ह्यातून देखील जातोय। हा महामार्ग हिंगोली जिल्ह्यातून पुढे सरकणार आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील काही भागांमधून देखील हा जाणार आहे। प्रस्तावित मार्ग हा लातूर जिल्ह्यातून देखील जातोय। त्यानंतर बीड जिल्ह्यातून देखील तो पुढे जाईल। हा महामार्ग धाराशिव जिल्ह्यातून पुढे सरकेल आणि काही भाग हा सोलापूर जिल्ह्यातून देखील जाईल आणि सांगली जिल्ह्यातून देखील पुढे जाईल। ह्या महामार्गाचा शेवटचा टप्पा हा कोल्हापूरमधून जाईल। सध्या हा प्रकल्प प्रस्तावित असून सरकारकडनं मार्गाची आखणी, गावांची यादी आणि जमीन अधिग्रहण या बाबींचा अभ्यास सुरू आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने ज्या ज्या जिल्ह्यांमधून आणि गावांमधून हा महामार्ग जाईल तिथे शेतकऱ्यांना खूप चांगले पैसे देण्यात येणार आहेत आणि त्यानंतर देखील फार मोठी डेव्हलपमेंट ही रस्त्याच्या दोन्ही बाजूने होण्याची शक्यता आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।